नमस्कार मित्रांनो, मुरुंबा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण ऐकणार आहोत. इथे शशिकांत मुकदमांचे सगळेजण खिल्ली उडवत असतात आणि त्यामुळेच आता इरा बोलत असते, बघितलंच तू थोडासा नरम झालास किंवा थोडासा शांत झालास तरी लोक तुला कसं बोलतायत आणि तुझी कशी खिल्ली उडवतायत. ह्यांना ना तू असा नको आहेस, तू पहिल्यासारखाच हवा आहेस, असंच इथे ती त्याला सांगत असते आणि मुद्दामूनच आता शशिकांत मुकदमांच्या मनामध्ये राग भरून देत असते. इकडे आनंद, अक्षय आणि त्यासोबतच रमाकांत तिघेसुद्धा आणि आनंदसुद्धा इथे सगळेजणच हे चौघेसुद्धा खूप जास्त एन्जॉय करत असतात आणि शशिकांत मुकदमांचा जो काही रोल आहे तो इथे अक्षय व्यवस्थित करत असतो. आता इकडे कावेरी ते सगळेजण बसलेले असतात, कारण त्यांना आता रमाची व्यवस्थित ओळख झालेली असते आणि रमाची ओळख झाल्याच्यानंतर आता पुढे काय प्लॅन करायचा, कशा पद्धतीने ते सगळं काही करायचं याच्याबद्दलच त्यांचं डिस्कशन सुरू असतं. फक्त रमाला सांगण्यात आलेलं असतं की काही जरी झालं तरीसुद्धा इथे तू असं दाखवायचं आहेस की तू त्यांच्याच बाजूने आहेस आणि तू त्यांचं सगळं काही म्हणणं आहे ते ऐकतेस, असं इथे ते बोलत असतात. आणि आता मात्र इकडे जी काही कावेरी आहे ती इथे बोलत असते, हे मोबाईलवाले ना हल्ली काहीही सांगत आहेत बाबा. आणि तेव्हाच आता मंगलसुद्धा तिथे येते. तर इकडे मात्र शशिकांत मुकदम आता आपल्या पहिल्या जो काही त्यांचा लुक आहे किंवा पहिला स्वभाव आहे त्याच्यामध्ये आलेले असतात आणि ते सीमाला म्हणत असतात, सीमा काय गं, मी एवढा चांगला वागतो आणि एवढा शांत झालेला आहे, त्यामुळे लोक माझ्या ह्या चांगल्यापणाचा फायदा घेत आहेत, लोक माझी अशी निंदा करत आहेत, नाही ते येऊन ह्या सगळ्या गोष्टी मला बोलत आहेत, कोणी येतं आणि शशिकांत मुकदमांच्या डोक्यामध्ये टपली मारून जातं, असं इथे ते बोलत असतात. आणि तेव्हाच आता सीमा म्हणत असते, नाही हो असं काही नाही आहे. तेव्हा आता शशिकांत मुकदम म्हणत असतात, हे बघ हे सगळं तुझ्यामुळे होते. तेव्हा सीमा म्हणत असते, माझ्यामुळे, मी काय केले? त्यावर आता शशिकांत मुकदम म्हणत असतात, हो तुझ्यामुळेच होते. हा जो काही तुझा भोळा चेहरा आहे, ह्या भोळ्या चेहऱ्यामागे खूप मोठा इथे एक वेगळाच चेहरा लपलेला आहे, हे मला तू शिकू नकोस, मी तुला बरोबर चांगलंच ओळखतो. तेव्हा आता सीमा म्हणते, अहो पण शपथ मी असं काहीच नाही केलेलं, तुम्ही असं का करताय? पण आता शशिकांत मुकदमांनी स्वतःचा बेल्ट काढलेला असतो आणि स्वतःचा बेल्ट काढल्याच्यानंतर सीमावर तो अरेरावी करत असतो. इकडे कावेरी रमाच्या डोक्याला केसाला तेल लावून देत असते आणि तेल लावून दिल्याच्यानंतर आता इथे मंगल येत असते. मला ना असं वाटते माझं काही मला तर कुठला आजार झाला ना काही कळतच नाही आहे. मोबाईलवर पाहिलं तर हे खाऊ नका, ते खाऊ नका, असं करू नका, तसं करू नका, ह्या सगळ्या गोष्टी इथे दिसत आहेत. आणि तेव्हाच मात्र आता हे सगळं मंगल बोलत असते. तेव्हा रमा बोलत असते, पण मावशी अजिबातच ह्या सगळ्या गोष्टीवर विश्वास ठेवायचा नाही आहे, त्या मोबाईलवर तर अजिबातच विश्वास ठेवायचा नाही आहे. म्हणजेच एक गोष्ट, मोबाईलमध्ये सगळ्याच गोष्टी दाखवलेल्या ह्या खऱ्या नसतात, त्यामुळे त्या मोबाईलवरती अजिबात विश्वास ठेवायचा नाही, असं सुद्धा आता इथे जी माही आहे रमा आहे ती इथे मंगलला सांगत असते. तेव्हाच कावेरी म्हणत असते, ते जरी सगळं खरं असलं तरी त्याहीपेक्षा महत्त्वाचं म्हणजेच की खाण्यावर, म्हणजेच की जे काही तोंड आहे त्या तोंडावर थोडासा ताबा ठेवलास तर बऱ्याच काही गोष्टी ते व्यवस्थित होतील, असं इथे ती बोलत असते. आणि तेव्हा मात्र इकडे दुसऱ्या बाजूला पंकज आणि त्यासोबतच साई बसलेले असतात आणि पंकज आणि साई इथे बसल्याच्यानंतर आता इथे एक गोष्ट ठरलेली असते आणि ती गोष्ट म्हणजेच की त्यांच्यासमोर खूपच मोठा इथे पुरावा मिळालेला असतो. 20 वर्षापूर्वी इराने एका घराला आग लावली होती आणि त्या आगीमध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे, असं सुद्धा इथे त्यांच्या हाती लागलेलं असतं. आणि तेव्हाच आता इथे जे काही काका आहे ते म्हणत असतात, अच्छा म्हणजेच की त्यामुळेच इथे आता जी काही इरा आहे, इराला ह्या लोकांनी इकडे विदेशात पाठवलं होतं, असं इथे ती बोलत असते. तर आता मात्र प्रेक्षकांना सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की जी इरा आहे ती इथे माही बरोबर बाहेर अंगणामध्ये बोलत असते. माही म्हणत असते, खरं तर इरा तू मला बोलली होतीस की तू मला इथून घेऊन जाणार आहेस, मस्त पबला वगैरे घेऊन जाणार आहेस, पण तसलं तू इथे काहीच करत नाही, तू मला माझं अजिबात ऐकत नाही आहेस, मला आता ह्या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आलेला आहे. तेवढ्यातच अक्षयला जाग येते आणि अक्षयच्या बाजूला रमा झोपलेली नसते. अक्षयच्या बाजूला रमा झोपलेली नसल्या कारणाने तो थोडासा टेन्शनमध्ये येतो की आता ही रमा इथून कुठे गेलेली आहे आणि त्यासोबतच इथे एवढ्या रात्री कुठे गेलेली आहे, ही काही सांगत सुद्धा नाही आहे. या सगळ्या काही गोष्टी
इथे ती बोलत असते. आणि त्यासोबतच आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजेच की हे सगळं काही इथे सुरू असताना मात्र आता अक्षय रमाला शोधण्यासाठी बाहेर पडतो. आणि बाहेर पडल्याच्या नंतर तो तिथे येऊन पाहत असतो. आणि पाहिल्याच्या नंतर आता इथे जी रमा आहे ती बोलत असते की मला ह्या बाळाचा ह्या प्रेग्नन्सीचा कंटाळा आलाय. आणि ते वाक्य बरोबर आता इथे अक्षयच्या कानावर पडतं. अक्षय म्हणत असतो, 1 मिनिट, तू आत्ता काय बोलत होतीस? आणि तेव्हाच आता इथे काय बोलत होतीस ही गोष्ट इथे समजताच इरा कशी बशी सावरते आणि इरा त्याला आतमध्ये घेऊन येत असते. तेव्हा अक्षय म्हणत असतो, मी ज्या रमाला ओळखतोय ती रमा अजिबातच अशी नाही आहे. ज्या रमाने अर्थाला सुद्धा आईचं प्रेम दिलंय ती प्रेग्नेन्सीबद्दल अशा काही गोष्टी बोलेल ह्यावर माझा विश्वासच नाही आहे. तू असं कसं बोलू शकतेस? ह्या सगळ्या काही गोष्टी इथे ती बोलत असते. आणि ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता इरा म्हणत असते, अरे तसं काही नाही, तू चुकीचं ऐकलेलं आहेस. त्या अगोदर विषय वेगळा सुरू होता आणि ह्या सगळ्या गोष्टीला आहे कारणीभूत तुझी आई. जर आता तुझ्या आईबद्दल 2 गोष्टी सांगायला गेलं तर तू उगाच चिडशील. थांब मी कॉफी घेऊन येते. तेव्हा अक्षय म्हणत असतो, नाही मला कॉफी नको आहे, मला आत्ताच ऐकायचं आहे काय झालंय ते. तेव्हा आता त्याच्या हट्टामुळे इरा म्हणत असते, अरे काही नाही, माहिती आहे ना तुला सीमा वहिनीचा स्वभाव कसा आहे. तर म्हणजेच की इथे तिचं कसं आहे की रमाला इथे बस तिथे बस, हे खाऊ नकोस ते खाऊ नकोस, असं कर तसं कर. त्यामुळे मग त्या बिचारीला काय वाटतं, मी प्रेग्नेंट आहे पण प्रत्येकजण येतो, प्रत्येकजण इथे आल्याच्या नंतर माझ्यावरती अरेरावी करतो, मला अगदी सुखाने जगू देत नाही. आणि त्या सगळ्या गोष्टीमुळे ती म्हणत होती, आता मला ह्या प्रेग्नेन्सीचा कंटाळा आलाय असं बोलत होती. आणि तेवढ्यातच तू आलेला आहेस. तेव्हा अक्षय म्हणत असतो, हो मान्य आहे, माझी आई थोडीशी वेंद्री आहे पण आम्ही तिला खूप समजवण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचबरोबर सगळ्यात गोष्ट म्हणजेच की इथे तुम्ही सुद्धा समजून घ्यावं. तेवढ्यातच आता पुन्हा इरा एक चूक करते. ती म्हणत असते, हो मी तेच म्हणते माहीला की समजून घ्यावं. तेव्हा आता तो बोलत असतो, काय माही? अरे मीही तिला म्हणत आहे की समजून घ्यावं म्हणून, असं इथे ती बोलते. आणि तिनं ह्या सगळ्या काही गोष्टी ते बोलल्याच्या नंतर आता मात्र अक्षय कसं बसं सावरण्याचं काम करत असतो. त्यावर आता मात्र इथे जी काही इरा आहे, इरा म्हणत असते, हो सीमा वहिनीचा स्वभाव कसा आहे हे तुला माहिती असतं ना, मग तू नको काळजी करूस, सगळं काही व्यवस्थित होईल. असाच आता इथे विषय सुरू असतो. त्याचसोबत सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रेक्षकांनो, जी काही माही आहे, माही आता एक गोष्टीचं काम करत असते. आणि ते म्हणजेच की इराचा ते तिला सगळं काही सपोर्ट असतो. पण आता प्रेक्षकांनो दुसऱ्या दिवशी सकाळची वेळ असते आणि इरा मात्र इथे नेहमीप्रमाणे तिचं जे काही काम करायचं आहे ती इथे काम त्याच पद्धतीने करत असते. आणि तेव्हाच आता इथे ती सीमाकडे जाते. आणि सीमाकडे गेल्याच्या नंतर आता ती एक गोष्ट करते आणि ते म्हणजेच की सगळ्यात महत्त्वाचं आता ती बोलत असते, सीमा तुला एक गोष्ट लक्षात येते का? आता मी ह्या काही वस्तू देते, तू काय करायचं आहे, हे आपल्या रमावरती शिंपडायचं आहे. त्याचसोबत यामध्ये थोडासा प्रसाद आहे, तो प्रसाद तिला सतत खायला घालायचा आहे, असं इथे ती बोलत असते. आणि तिने ह्या सगळ्या काही गोष्टी इथे बोलल्याच्या नंतर मात्र आता जी काही सीमा आहे ती बोलत असते, याने काय होणार आहे? तेव्हा मात्र आपल्या बाळाला छान पॉझिटिव्ह एनर्जी मिळेल, असं इथे तिचं म्हणणं असतं. आणि सीमाकडून मुद्दामून ती ह्या सगळ्या काही गोष्टी ते करून घेत असते. तर आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये पाहूयात. इकडे मात्र आता इरावती ते फोटो जाळत असते आणि म्हणत असते, पार्वती मुकादम तू माझ्या आयुष्यातील प्रेमाची राख केलीस, माझं प्रेम जाळलंस, त्या 2.5 अक्षराच्या प्रेमाचा तू अंत केलास, नाश केलास. त्यामुळे मी या घरातील कोणालाच आनंदाने आणि सुखाने जगू देणार नाही. या घरातील प्रत्येक व्यक्तीसोबत मी बदला घेणारच आहे. इकडे मात्र साईला जी माहिती मिळालेली असते ती माहिती शोधण्यासाठी तो पोहोचलेला असतो रमाला घेऊन. आणि त्या मुलाच्या आईकडे गेल्याच्या नंतर इरा नाव काढल्याच्या नंतर त्या काकू बोलत असतात, तिचं नाव अजिबात घ्यायचं नाही. त्या मुलीमुळे माझ्या पोराचं आयुष्य बर्बाद झालंय. त्या मुलीवर माझ्या पोरानं प्रेम केलं होतं आणि त्या मुलीचं माझ्यासमोर नावसुद्धा काढू नकोस, असं त्या बोलतात. आणि तेव्हाच आता इथे साईच्या गोष्टी लक्षात येत असतात. तो म्हणत असतो, म्हणजेच त्या इराचं मुलावर प्रेम होतं आणि ते पार्वतीजीला मान्य नव्हतं. आणि मान्य नसल्या कारणाने त्यांनी
हे सगळं काही केलं आणि हे सगळं काही केल्याच्या नंतर आता त्या परत का आलेल्या आहेत, तर त्या फक्त आणि फक्त इथे बदला घेण्यासाठी परत आलेल्या आहेत. असंच इथे आता साईच्या हाती लागलेलं असतं. पण प्रेक्षकांनो, इथे साई आणि रमा कशा पद्धतीने मिळूनच आता इराचा खरा चेहरा समोर आणतील हे पाहणं खूपच रंजक असणार आहे.